नमस्कार. कधी कधी आयुष्य थांबतं, मेहनत करता, सहन करता, देवावर विश्वास ठेवता, पण तरीही प्रश्न पडतो, माझी वेळ कधी येणार? मित्रांनो, 2026 हे वर्ष 5 राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडेल. या राशींना आर्थिक बळ तर मिळेलच, सोबत त्यांच्या करिअर, कुटुंब आणि वैयक्तिक जीवनातील दीर्घकालीन समस्यांपासूनही मुक्तता मिळेल. पैशाची कमतरता दूर होईल, संधी वाढतील आणि प्रत्येक पावलावर नशीब त्यांना साथ देईल. हे वर्ष आहे कर्मफळ उघडण्याचं, संघर्ष संपण्याचं आणि नशिबाचं दार उघडण्याचं. पण हे दार सगळ्यांसाठी नाही. आज आपण जाणून घेणार आहोत त्या 5 राशी ज्यांच्यासाठी 2026 हे वर्ष जीवन बदलणारं ठरणार आहे. जर तुमची रास यात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण इथे सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळू लागेल. पहिली भाग्यशाली राशी आहे वृश्चिक रास. 2026 हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बदल आणि प्रगतीचे वर्ष असेल. दीर्घकाळापासून असलेल्या मानसिक आणि व्यावसायिक समस्या संपतील आणि नशीब त्यांना साथ देईल. करिअरमध्ये वाढ होईल आणि प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण होतील जे भविष्यात फायदेशीर ठरतील. व्यवसाय सुरू करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी हा अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि परदेशात शिक्षण घेण्याच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. हे वर्ष तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या बळकट करेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून, विशेषतः तुमच्या आईकडून प्रचंड पाठिंबा मिळेल. दुसरी भाग्यशाली राशी आहे मीन रास. 2026 हे वर्ष मीन राशीसाठी अत्यंत शुभ आहे. हे वर्ष उत्पन्नात वाढ दर्शवते, विशेषतः शिक्षण, परदेश प्रवास आणि प्रवासाशी संबंधित क्षेत्रात. ज्ञान आणि अनुभवामुळे महत्त्वपूर्ण आर्थिक यश मिळण्याची शक्यता आहे. हे वर्ष विद्यार्थी, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी विशेष असेल. दीर्घकाळापासून अपेक्षित असलेली आर्थिक स्थिरता प्राप्त होऊ शकते. मालमत्ता, जमीन आणि दीर्घकालीन योजनांमधून लाभ मिळतील. व्यवसायात विस्तार, सुसंवादी वैवाहिक जीवन आणि धार्मिक कार्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील दर्शविली आहे. तिसरी भाग्यशाली राशी आहे कन्या रास. कन्या राशीसाठी 2026 हे वर्ष वाढत्या भाग्याचे संकेत देते. या वर्षी घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. जुनी गुंतवणूक आता फायदेशीर ठरेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरी करणारे त्यांच्या वरिष्ठांना त्यांच्या कामाने प्रभावित करतील आणि कार्यालयात त्यांचा आदर वाढेल. कौटुंबिक तणाव दूर होतील आणि वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या वडिलांचे आरोग्य देखील सुधारू शकते. यावर्षी नेतृत्व कौशल्य तुमची सर्वात मोठी ताकद बनेल, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल आणि पुढे जाऊ शकाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. चौथी भाग्यशाली राशी आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष संतुलन, शहाणपण आणि स्थिरता आणेल. हे वर्ष अनेक चिंतांपासून आराम आणि सुटका देईल. भागीदारी आणि सहकार्यामुळे चांगला नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत धार्मिक यात्रा शक्य आहे आणि तुम्हाला अनुभवी आणि ज्ञानी लोकांना भेटण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. मित्र आणि भावंडांशी संबंध मजबूत होतील. तुमच्या मनाला शांती मिळेल. पाचवी भाग्यशाली राशी आहे मिथुन रास. 2026 हे वर्ष मिथुन राशीसाठी प्रगतीचे वर्ष ठरेल. या काळात तुम्ही स्पर्धेत अधिक मजबूत स्थितीत असाल आणि तुमच्या विरोधकांवर मात कराल. नवीन वर्ष तुम्हाला हे समजून घेण्यास मदत करेल की कोण खरा जोडीदार आहे आणि कोण फक्त दिखाव्यासाठी आहे. कुटुंबातील कोणत्याही चालू तणाव किंवा समस्या संपतील आणि घरात शांत वातावरण राहील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. हे वर्ष नोकरी करणाऱ्या आणि व्यावसायिक दोघांनाही आर्थिक बळ देईल. चांगलं नशीब लवकर येत नाही, ते योग्य वेळी येतं. 2026 हे वर्ष या 5 राशींसाठी भाग्याचं दार उघडणार आहे. पण दार उघडलं की आत जाण्याचं धैर्य तुमच्याकडे असायला हवं. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.